नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे 4 मे, वार आहे रविवार. पहिलंच 2 ऑर्डर लागल्यात. एक ही गुरुप्रसादी आहे आणि दुसरी आहे त्याचं रेस्टॉरंटचं नाव विसरलो. बट सेम कस्टमर सेम डिलेवरी आहे, सो काय टेन्शन नाही. फक्त ऑर्डर उडाली नाही पाठीमागची, काय रेडी नाही आहे ना ही ऑर्डर. सो बघूया चला काय सीन आहे. सेम कस्टमर सेम डिलेवरी असूनसुद्धा पण ऑर्डर कॅन्सल झाली. तर हा अल्गोरिदम सेटच आहे मे बी यांचा, की दुसरी ऑर्डर जर रेडी झाली ना तर ती ऑर्डर लगेच दुसऱ्या रायडरला असाईन होते आणि आपल्या इथून कॅन्सल होते. ठीक आहे, ही ऑर्डर रेडी नाही आहे म्हणून दुसरी ऑर्डर आपली कॅन्सल झाली. प्रणाम. ठीक आहे, प्रणाम तर प्रणाम. 1 तासामध्ये एक ऑर्डर झाली आहे आतापर्यंत. आय होप ही जाता लवकर रेडी होईल. महाराणी फूड्स भाई मला 2.5 किलोमीटरचे पिकअप का देतो आहे? पण ठीक आहे, खारघरचंच पिकअप आहे तर चांगली गोष्ट आहे. नाहीतर काय नाही. मी चाललो, बाय बाय. बर्गर किंग लिटिल वर्ड मॉल. पहिले महाराणी फूड्स म्हणून पिकअप करायचं. ऑर्डर लागली आहे बर्गर किंगची. इतके मेंबर्स आहेत. ठीक आहे, बोलत आहेत की गॅस संपली आहे, गॅसचा इश्यू झाला आहे, 1.5 तासानंतर प्रॉब्लेमचा रिझॉल्व्ह होईल. अरे मग आम्ही काय एक ऑर्डर पिकअप करून ठेवले बॅगेमध्ये, मग 1.5 तासानंतर मग ही ऑर्डर प्रिपरेशन होईल, म्हणजे 2 तासानंतर ती एक ऑर्डर डिलिव्हर करायला जायची का? यांच्या आईच्या गावात काय चुत्यागिरी आहे बघा. किती रायडर आहेत बघा इथं. कस्टमर केअरला कॉल लावून ती ऑर्डर कॅन्सल तर झाली आहे, बघू आता ती डिनायमध्ये गेले का कॅन्सलेशनमध्ये गेले. कॅन्सलेशनमध्ये गेलं असेल तर TLला स्क्रीनशॉट टाकून तो हे करू शकतो आपण. बाई फालतूगिरी आहे यार, तुमचा गॅसचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही काय चुत्यागिरी आहे भाई, चुत्यागिरी 1 नंबरची. कस्टमर केअरने कॅन्सलेशनमध्ये टाकली, इन्सेंटिव्ह गायब झाला बघा. फुल डेचा इन्सेंटिव्ह गायब झाला, आता हाफ डेचा इन्सेंटिव्ह बाकी राहिला आहे. ठीक आहे, काय ना, तिकीट रेस केली आहे आणि आपण TLला मेसेज टाकू, तो कॅन्सलेशन काढेल. आपल्याला काय भेटत नाही वाटतं आज इथली ऑर्डर. आपणच आपलाच हे होणार आहे, दुसरा काय नाही होणार. किती चिठ्ठ्या आहेत बघ, किती ऑर्डर आहेत तिथे बघ. हा मग ठीक आहे. 2 सगळे 2.4 2.2 2.5 किलोमीटरचं पिकअप देतोय. दिसतंय ऑर्डर झाली आहे लीक. नशीब त्याने पिशवी दिली नसती ना, म्हणजे ही पिशवी, तर तुम्ही विचार करा काय झालं असतं. आता कस्टमरला इज्जतीत बोलणार की ऑर्डर झाली आहे लीक, जरा एकदा चेक कर. भाई आपली चुकी नाही आहे, त्यांनी देताना किंवा पॅकेजिंग करताना नीट केली नसतं तर आपण तरी काय करणार है ना. आपलं फक्त काम आहे फक्त रेस्टॉरंटमधून ऑर्डर घ्यायचं आणि डिलिव्हर करायची. त्यांनी त्यांनी काही केलं नाही. तसं मलाच भीती वाटते जायला, तो घेईल का नाही कस्टमर. आता काय करू शकत नाही, बघू जे होईल ते होईल. न्यू अजवा फॅमिली रेस्टॉरंट कलंबोली. कुठला आहे हा? अमरांतेमध्ये. अमरांतेमध्ये हे यांचं स्टोर आहे आणि ही 9वी ऑर्डर आहे आतापर्यंत बघा. 1 2 3 4 5 6 7 8. एक कॅन्सलेशन लागलं आहे, तर TLला सांगितलं की कॅन्सलेशन रिमूव्ह कर, तर तो झाला आहे रिमूव्ह. मेसेज पण आला आहे की तुमचं कॅन्सलेशन 24 तासाच्या आत किंवा 24 तासानंतर तो रिझॉल्व्ह होईल. आणि जितका पण इन्सेंटिव्ह आहे आतापर्यंत तो इन्सेंटिव्ह भेटेल. आला की ते इन्सेंटिव्ह अनएलिजिबल दाखवते बिकॉज कॅन्सलेशन आहे, पण 24 तासानंतर कॅन्सलेशन गेला ना तर मग इन्सेंटिव्ह येईल. जसं की 1 मेला झालं होतं की डोंट डिनाय झाले होते आणि इन्सेंटिव्ह गायब झाला होता, नंतर परत इन्सेंटिव्ह आला. तसंच मला सीन आज पण होणार आहे. सो म्हणून मी ऑर्डर मारतोय, नाहीतर मग गेलो असतो घरी है ना.
इन्सेंटिव्ह इम्पॉर्टंट आहे भाई. इन्सेंटिव्ह आपला पेट्रोलचा खर्च आहे. डिझायर चाय 50 रुपयाची टी. थँक्यू सो मच. लेट्स गो. आपला इन्सेंटिव्ह बॅक आला आहे, म्हणजे आता इन्सेंटिव्ह आला आहे तर टेन्शन टाकला. मी बोललो ना की ते TL भाई आपल्याला ते भारी आहे. कारगर सेक्टर 10ची ऑर्डर लागली आहे चायमधून. चाय नाही आहे, 2 मॅगी आहेत. मॅगी ते मॅगी. 13 ऑर्डर बघा. 13 ऑर्डर 700 रुपये चार्जिंग. नो इन्सेंटिव्ह. जस्ट बिकॉज जस्ट बिकॉज 990ची चार्जिंग झाली तर 325. चार्जिंग झाली तर 375. 1140ची झाली तर मग 425. 19, 21, 22. हे बोलणं ऑलमोस्ट थोडंसं मुश्किल आहे. मला असं वाटतं की पहिला इन्सेंटिव्ह अचीव्ह होईल आपला. ॲपल मिंट जवळच आहे, रीच होईल. हां बस. आतापर्यंत आपले ऑर्डर किती झाले आहेत? 14 नाही झाले आहेत आपले ऑर्डर. 14 झालेत आय गेस. हां अरे 14 झालेत. अरे 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 भाई बोंबलायला लागली. 14 म्हणजे ही 15वी ऑर्डर आहे ना. ठीक आहे, याच्यानंतर 4 ऑर्डर पाहिजेत. मग 19 ऑर्डर होऊन जातील. मग इन्सेंटिव्हसाठी ठीक आहे. 17वी ऑर्डर. $3.5 किलोमीटरचा पिकअप. ठीक आहे. काय श्रीमंताची व्हिडिओ बघतोय. द्या सगळे लार्ज ऑर्डर डिलिव्हरी द्या आणि सगळे कॅश ऑन डिलिव्हरी द्या. म्हणजे कसं भाई पगार ॲडव्हान्समध्येच येऊ दे. हायच्या गावात ला बघा 14 इंचचा पिझ्झा आहे. त्याच्यामध्ये एक पेप्सी पण आहे. मे बी ही ऑर्डर मी घेऊन जाऊ शकतो, बट मला रिक्स नाही घ्यायची नव्हती म्हणून मी ना अजून एक रायडर असाईन केलं आहे. आणि अजूनपर्यंत ऑर्डर रेडी नाही आहे आणि अजूनपर्यंत रायडर भेटला पण नाही आहे. तर ठीक आहे, भेटेल तसं आपण जाऊ. आणि हां 325चा इन्सेंटिव्ह अचीव्ह झाला आहे आपला. देसी फ्लेवर लार्ज ऑर्डर डिलिव्हरी. 99% ही आपली शेवटची ऑर्डर असणार आहे. ते देसी फ्लेवर आहे. शॉपचं नाव आहे. कारण झाला तर कोटा संपला आपला पूर्ण दिवसाचा. जितकी ऑनलाईन कॅश येणार होती ती सगळी कॅश मला ऑफलाईन आली आहे. आता ती उद्या जाऊन मला डिपॉझिट करायला लागेल. ही पण लार्ज ऑर्डर डिलिव्हरीच आहे. 2 चिकन बिर्याणी, 12 चपाती, 3 चिकन लॉलीपॉप, 6 पीस चिकन कोल्हापुरी विथ बोन. तर माझ्या बॅगेमध्ये आरामात येईल मला असं वाटतो आहे. जर नाही आली तर मग रायडर असाईन करू आपण. फायनली सगळा इन्सेंटिव्ह अचीव्ह झालेला आहे. आणि बघा डिपॉझिट कॅश लिमिट बीच. हे तर होणारच होतं. आता काय, आता जायचं आहे घरी. बरोबर 12 वाजता लॉगिन केला होता. 10 वाजून 23 झालेत. गाडी किती किलोमीटर चालली ते घरी गेलो सांगतो थांबा. हे बघा आपला आहे विकली पेआउट. 1 तारखेला काम केला, 2 तारखेला सुट्टी, 3 तारखेला काम केलं, 4 तारखेला काम केलं. मी अर्निंग दाखवत नव्हतो. घ्या माझी वीकचीच अर्निंग बघा. फक्त 3 दिवसांमध्ये ऑलमोस्ट 5,000 रुपयाची अर्निंग झाली आहे. का? इन्सेंटिव्ह चांगला आहे म्हणून. आणि आज बघायचं गेलं तर आज बाईक चालली आहे 131.5 किलोमीटर. आणि आज बघा कुठे गेलं रे आजचा. हे बघा आजची अर्निंग. याच्यामध्ये ऑर्डर अर्निंग असं आहे 1069. त्यानंतर सर्च पे लार्ज ऑर्डरचे पैसे भेटले 120 रुपये. भलेही मी लार्ज ऑर्डरची बॅग यूज नाही करत आहे सध्या तरी, पण तरी पण ते भेटतात लार्ज ऑर्डर डिलिव्हरीचे पैसे. ठीक आहे. अरे हा कॅमेरा. आता एक काम करतो, सगळ्यात पहिले ना नको जाऊ दे यार, टिप विड्रॉल करू का नको.
करूया चला, इमिजिएटली येईल ती. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि टाईम बघा, 10.5 तासामध्ये 1600 रुपयाची अर्निंग झाली. अजून काय पाहिजे.